नमस्कार. मी मनीषा. हुश्य एकदा पाऊस थांबला. सगळ्यांनी निश्वास सोडलाय. नाहीतर काय अजूनपर्यंत पावसाळा सुरूच होता. पण ह्याच पावसाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे ते आजच्या बोधकथेवरून मी सांगणार आहे. तर आजची ही बोधकथा आपण लहानपणी बिरबलाच्या कथा ऐकत होतो, वाचत होतो आणि मोबाईल नव्हतेच तेव्हा, त्यामुळे वाचन व्हायचं असायचं. चांदोबा मासिक ही लहान मुलांची आणि बिरबलाच्या कथा. तर अशी ही पावसाबद्दलची एक बोधकथा. म अकबराच्या दरबारात एकदा एक फकीर आले आणि त्या फकीरांचा त्यांनी सन्मान वगैरे केला आणि फकीर आता जाणार एवढ्यामध्ये फकीर म्हणाले, राजा, आज तुझं आणि तुझ्या मंत्रिमंडळांचं मी एक प्रश्न विचारून म्हणजे परीक्षा घेणार आहे. तर ठीक आहे म्हणाले राजेसाहेब आणि म्हणाले की फकीरांनी प्रश्न विचारला, मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कोण बरोबर देतं आहे बघूया. तर फकीरांनी एक प्रश्न विचारला की 27 - 9 बरोबर किती? तर सगळ्यांनी विचार केला आणि सगळ्यांनी मिळून उत्तर एकच सांगितलं की 27 - 9 बरोबर 18. तर फकीराचं काही समाधान झालं नाही. तर ते म्हणाले, राजेसाहेब, तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्यांचं एकाचंही उत्तर बरोबर आलेलं नाही. माझं काही या उत्तराने समाधान झालं नाही. आणि त्यावेळेला नेमके अकबराच्या दरबारातला नवरत्न जे बिरबल ते त्यावेळेला तिथे नव्हते आणि थोड्या वेळाने बिरबल आले. तर बिरबलांनाही त्यांनी प्रश्न विचारला की म्हणे, तुम्ही राहिलात तर तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो की 27 - 9 किती? तर बिरबलांनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं 0. तर सगळेजण अवाक होऊन बघायला लागले बिरबलाकडं. 27 - 9 18 होत असताना 27 - 9 0 कसे? आणि फकीरही म्हणाले की तुमच्या उत्तराने मी समाधानी झालो. मग बिरबलाला सगळ्यांनी प्रश्न विचारला, अहो बिरबल महाराज, 27 - 9 0 कसे? तर बिरबलांनी सांगितलं, एकूण नक्षत्र 27, त्यातली 9 नक्षत्र पावसाची. ही जर पावसाची नक्षत्र वजा केली तर सृष्टीवर काय उरेल? जर पाऊसच पडला नाही तर सृष्टीवर सगळं 0 होऊन जाईल, कोणीच राहणार नाही. म्हणून 27 - 9 बरोबर 0 असं बिरबलांनी उत्तर दिलं. फकीरांचं समाधान झालं आणि ते त्यांना आशीर्वाद देऊन